नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. स्पर्धा बुक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्पर्धा बुक एक असा ॲप आहे त्याच्यावर आतापर्यंत एमपीएससीने घेतलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच याच्यामध्ये विविध प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला त्याच्यात दिसतील आणि ते स्वरूपात सोडवण्यात सुद्धा भेटतील. तर त्यातीलच एका सिरीजचा भाग म्हणून मी तुमच्या समोर आलोय. तर एमपीएससीच्या आतापर्यंत झालेल्या गणित बुद्धिमत्ताच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं सोल्युशन आपण स्पर्धा बुक या ॲपवर करून देत आहोत. तर त्यातल्याच सीसॅटच्या 2013 ते 2023 पर्यंतच्या अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या सगळ्या पेपरचं सोल्युशन आपण बघणार आहे. तर रोज एक याप्रमाणे आपण रेकॉर्ड करतोय. तुम्हाला सगळं एकसाथ ॲपवर दिसत असेल. तर 13 ते 23 मधल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिस्कशन जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा. तर आपण सुरू करूया. आणि आपल्या सिरीज मधला आपण पुढचा पेपर बघतोय तो म्हणजे सीसॅट 2014चा पेपर राज्यसेवेचा आजपासून बघतो आपण. थोडीशी पुस्तकाविषयी माहिती देतो. एमपीएससीच्या आजपर्यंत झालेल्या 2009 पासून ते 2023 17 डिसेंबर 2023 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा डिटेल स्पष्टीकरणासहित आपल्या पुस्तकात समावेश आहे. एवढ्या प्रश्नपत्रिका प्लस यूपीएससीच्या 6 आणि सीएपीएफच्या 6 अशा 12 एक्स्ट्रा अशा टोटल 133 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये डिटेल स्पष्टीकरणासहित आहेत. 70 पेक्षा जास्त QR कोड आहेत ज्याच्यावर तुम्ही स्कॅन करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ डिस्कशनच्या स्वरूपात बघू शकता. आणि हे पुस्तक असं आहे की प्रॅक्टिस ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांच्या प्रॅक्टिससाठी खूप भारी पुस्तक असेल. आकडे मी आयोगाप्रमाणे टाकलेले आहेत जेणेकरून एखादा प्रश्न तुम्हाला अडला तर बरोबर त्या आकड्यावर सेट ए प्रमाणे तोच प्रश्न आपण टाकलेला आहे. 1 2 3 नाही टाकले. 81 असेल तर 81 टाकलंय. 51 असेल तर 51 टाकलंय आपण. ठीक आहे. तर सगळ्यांकडे असावं असं हे पुस्तक आहे. सगळे एका ठिकाणी असं सध्या कुठंच नाही एवढ्या प्रश्नपत्रिका. त्यामुळे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. याची सॅम्पल कॉपी अभिषेक सीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे. प्रश्नाला आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे चिन्हे अक्षरे अंक यांची एक शृंखला दिलेली आहे. अशी काहीतरी संख्या मालिका आहे ती अक्षर मालिका. या शृंखलेवर आधारित खालील 5 समूहांपैकी 4 समूह विशिष्ट प्रकारे समान असून त्यांचा एक गट बनतो. हे जे 5 दिले त्यांच्यापैकी 4 एकसारख्या लॉजिकनं एकत्र आहेत असं म्हणायचं. या गटात न बसणाऱ्या समूहाचा पर्याय. एक एक गट चेक करू आपण कसं काय. 2 फुली एस कुठे आहे. 2 फुली एस इथं आहे. त्याच्यानंतर 9 स्टार पी 9 स्टार पी इथं आहे. त्याच्यानंतर काय 8 हे ई टाईप आहे काहीतरी टी कुठे आहे ते 8 ई टाईप आणि टी असं आहे. नंतर T@W T@W म्हणजे त्या सिक्वेन्सचा काय फरक पडत नाही. जे डायरेक्ट उत्तर त्याप्रमाणे मी नाही शिकवत. वर्गात क्लासरूममध्ये तुमचं काय होणार आहे टेस्टला जेव्हा बसणार तुम्ही परीक्षेला त्याप्रमाणे चालेल. मला जे पार्ट आहे ते येऊन शिकवलं त्याचा अर्थ काय नाही. पहिल्यांदा तर तुम्ही असं सिरीज वगैरे काय तर चेक करणार ना. मग तसं काय नाहीये. म्हणजे सिंपल असणार आहे एकदम. काय सिंपल आहे मग. अंक चिन्ह अक्षर अंक चिन्ह अक्षर अंक चिन्ह अक्षर अंक आहे का अंक नाही. बरोबर. अंक चिन्ह अक्षर म्हणजे ह्या ए बी सी आणि ई मध्ये सगळीकडे काय अंक चिन्ह अक्षर आहे. फक्त याच्यातच काय अक्षर चिन्ह अक्षर आहे. त्यामुळे हे जे डी आहे ते गटात बसत नाही. तसा ऑप्शन कुठला आहे मग डी ऑप्शन नंबर 3 असा होता हा प्रश्न. पुढे इनइक्वॅलिटीचा प्रश्न आहे. आपल्याला हे माहिती आहे कसं करायचं असतंय. लहान नाही कॉपीराइटचा अर्थ काय लहान नाही. लहान नाही म्हणजे काय असतंय मोठा आहे किंवा तेवढाच आहे. स्टारचा अर्थ काय मोठा नाही किंवा समान नाही म्हणजे लहान आहे. डॉलरचा अर्थ काय मोठा नाही म्हणजे लहान आहे किंवा समान आहे. पर्सेंटेजचा अर्थ आहे मोठा नाही आणि लहान पण नाही म्हणजे इज इक्वल टू आहे. आणि @चा अर्थ आहे लहान नाही किंवा समान नाही म्हणजे मोठा आहे. सगळे चिन्ह आले. आता आपण करू काय आपल्याकडे FIBMK आहे. FIBMK बरोबर. आता एक एक गोष्टी बघू आपण. FIBMK पर्सेंटेज आहे. पर्सेंटेजचा अर्थ काय रे इज इक्वल टू बरोबर. @ आहे. चा अर्थ काय ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर कॉपीराइटचं साइन आहे. कॉपीराइटचा अर्थ काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आणि त्याच्यानंतर डॉलरचं चिन्ह आहे. डॉलर म्हणजे काय लेस दॅन ऑर इक्वल टू. झालं. आता ऑप्शनचे काढू आपण. पहिला कुठला ऑप्शन आहे के आणि बी च्या मध्ये पर्सेंटेज साइन आहे म्हणजे इज इक्वल टू. परत के आणि बी आहे. @ साइन आहे म्हणजे ग्रेटर दॅन.
ठीक आहे. नंतर M स्टार F आहे. स्टार म्हणजे काय? स्टार म्हणजे लेस दॅन आहे. आणि त्याच्यानंतर B स्टार F म्हणजे परत पण काय झालं? लेस दॅन. कसं चेक करायचं? नेहमी हे KB सेम आहे तर ह्या ऑप्शनचा विचार सरळ शेवटी करायचा, कारण त्याच्यात इदर ऑर वाली कन्सेप्ट बनू शकते. मग खालचं बघू. F कडून मला M कडे जायचं, जाता येते का बघा? F कडून M कडे, F कडून I कडे येते, I कडून B कडे येते, B कडून M कडे पण येते, म्हणजे F कडून मला M कडे पण जाता येते. बरोबर. गेट ओपन, गेट क्लोज, चप्पल हातात, चप्पल पायात, ह्या सगळ्या गोष्टी आपण इनइक्वालिटी असं सोडवतो. ते वेगवेगळे झाडं काढून किंवा आकडे टाईप करून F ला मी 5 पकडतो, I ला 5 पकडतो, B ला 4 नाही. ती खूप लेंदी मेथड आहे आणि अवघड गणित त्याला जास्त वेळ लागणार तशा मेथडने सोडवायला. परत F कडून मला B कडे जायचंय, F कडून I कडे येतंय, I कडून B कडे येतंय, म्हणजे हे पण करेक्ट. आता मला K कडून B कडे जायचंय, K कडून B कडे, K कडून M कडे जाता येते, पण M कडून B कडे जाता येते का? मला नाही. गेट क्लोज आहे आपलं, त्यामुळे काय आलं? चूक आलं. आता K इज इक्वल टू B, इज इक्वल टूचा अर्थ काय? कसंही तुम्ही येऊ पण शकताय, हातात चप्पल घालून येऊ शकते किंवा पायात चप्पल घालून येऊ शकते, काही फरक पडत नाही. मग बघा K M B, मला K कडून M कडे जाता येते, पण दोन्हीकडे इज इक्वल टू साइन आहे इथे, तर ते इज इक्वल टू असण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे याचा आन्सर काय येणार? हे सुद्धा करेक्ट. पण याचं रिअल आन्सर काय पाहिजे होतं माहिती आहे तुम्हाला? फक्त 3 आणि 4 बरोबर. फक्त 3 आणि 4 बरोबर आहे का तसं कुठलं ऑप्शन? नाही. फक्त 3 आणि 4 असा कुठलाच ऑप्शन नाहीये. पण ह्याच्यात 3 आणि 4 सोबत 1 पण दिले, कारण 1 बरोबर असण्याची शक्यता आहे. चेक करून बघू. इथं जर समजा मी 5 घेतलं तर हे 6 असू शकतं, हे पण 6 असू शकतंच ना. त्यामुळे ह्याचं रिअल आन्सर पाहिजे ओनली 3 and 4, पण तसं ऑप्शन नाहीये, म्हणून आपण 1 ला पण त्याच्यासोबत घेऊन टाकला. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? चलो नेक्स्ट. एक अक्षरसंच दिलेला आहे, त्यावर आधारित एक अक्षर मालिका दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. काय काय दिले आपल्याला? PZH, PZH, त्याच्यानंतर WOB, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहे, आणि शेवटी SWC आहे. एक एक गोष्ट बघू आपण. P नंतर W आलंय, P नंतर W बघ रे कसं आलंय. P नंतर W म्हणजे 4 सोडले. परत W नंतर काय माहित नाही, नंतर S आलंय, S इथं. मी W नंतर अंदाजे 4 सोडून बघतो, 4 सोडले, W नंतर 4 सोडले तर O येते, आणि O नंतर 4 सोडले तर S येते, म्हणजे जमतंय काहीतरी. 4 4 4 सोडलेत, मग W नंतर 4 सोडल्यावर काय आलं आपलं? O. म्हणजे या तिसऱ्या गटाचं पहिलं अक्षर काय असलं पाहिजे आपलं? O. 4 4 सोडून आलोय आपण, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा गट बघू आपण. Z नंतर O आहे, दुसऱ्या गटाचं दुसऱ्या अक्षराचं बघतो आपण. Z नंतर O आहे, 3 सोडलेत बघा. O नंतर किती सोडलेत माहित नाही, परत नंतर W आहे. मग आता 3 सोडलेत तर मी काय करतो? O नंतर 2 सोडतो, O नंतर 2 सोडतो तर मला काय येते? F मिळते, आणि F नंतर परत 1 सोडतो तर मला काय मिळते? W. जमते. 3 2 1, म्हणजे मला आता काय करायला लागेल? O नंतर 2 सोडून काय लिहायला लागेल इथं? F. म्हणजे पहिल्या अक्षरात प्रत्येक वेळी किती सोडलेले? 4 4 सोडलेले. दुसऱ्या अक्षरात 3 2 1. आता तिसरं O आणि F तर आपल्याला मिळालं, आणि ऑप्शन तर आहेच इथं O आणि F वाला, हाच एक ऑप्शन आहे. नंतर बघा आता तिसरं H नंतर B आहे, शून्याचा गॅप आहे. B नंतर किती आहे माहित नाही मला, नंतर डायरेक्ट C आहे. मग 1 चा असेल नंतर 2 चा, म्हणजे बघा 1 चा सोडला W लिहिला आपण, म्हणजे तिसरं अक्षर काय आलं? W. म्हणजे जे पहिलं अक्षर आहे त्याच्यात कितीचा गॅप आहे? 4 चा. दुसरं अक्षर आहे त्याच्यात कितीचा आहे? 4 4 4. दुसऱ्यात कितीचा आहे? 3 2 1. आणि तिसऱ्यात कितीचा आहे? 0 1 2. अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ऑप्शन नंबर 2 हे याचा आन्सर असेल. बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. हा प्रश्न आधी कधी सोडवला असेल तर एकदम लहान मुलाचा आहे, पण हे कधीच बघितलं नाही, डायरेक्ट पेपरलाच बघताय, त्यावेळी करायचं काय असं प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे नीट बघा काय म्हणतायत ते, आणि अशा प्रश्नात डायरेक्ट प्रश्नाकडे यायचं. काय विचारले? RNWDEF, RNWDEF. ठीक आहे. जर पहिले अक्षर स्वर असेल, पहिलं स्वर आहे का? नाही, म्हणजे पहिली केस काय वापरून चालणार नाही, पहिली अट वापरून चालणार नाही. जर पहिले अक्षर व्यंजन असेल आहे, आणि शेवटचे अक्षर स्वर, शेवटचा स्वर आहे का? नाही, त्यामुळे दुसरी पण केस वापरून चालणार नाही. जर पहिले आणि शेवटचे अशी दोन्ही अक्षरे व्यंजन आहेत का रे? R आणि F दोन्ही व्यंजन आहेत, म्हणजे तिसरी अट. तर काय करायचंय? दोघांनाही शेवटच्या अक्षराच्या कोडने कोडबद्ध करायचंय. शेवटचं अक्षर काय? F, म्हणजे
आर आणि एफ दोघांना पण कोणाचा कोड द्यायचा, एफचाच द्यायचा, कारण तशी कंडिशन सांगितली त्यांनी. मग एफचा कोड काय, हॅश, म्हणजे इथं पण हॅश येणार आणि इथं पण हॅश येणार. मग पहिलं पण हॅश पाहिजे, शेवटचं पण हॅश पाहिजे, म्हणजे हे दोन ऑप्शन तर काही येणार नाहीत, कारण इथं हॅश नाहीये, इथं हॅश नाहीये. दुसरा आणि चौथ्यापैकी आता बाकीच्यांचे हॅश टाकू. एनचा किती आहे, @ कोड आहे. डब्ल्यूचा किती आहे, 3 कोड आहे. डीचा किती आहे, स्टार कोड आहे. आणि ईचा किती आहे, 8. म्हणजे हॅश @3 स्टार, हॅश @3 स्टार 8 हॅश. ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर असेल. समजतंय? नेक्स्ट बघा, परत इनइक्वलिटीवर प्रश्न आला. खूप इझी आहे हे, आपण तर अजून त्याला इझी बनवलंय. गेटमध्ये जाता येतं किंवा जाता येत नाही एवढ्यावरूनच सोडवतोय आपण. कॉपीराईटचा अर्थ आहे लहान नाही किंवा मोठा नाही, म्हणजे काय रे, इज इक्वल टू चा अर्थ आहे लहान नाही किंवा एवढाच नाही, म्हणजे मोठा आहे. वर्तुळात गुणाकाराचा अर्थ आहे मोठा नाही, म्हणजे लहान नाही किंवा तेवढाच आहे. नॉट इक्वल टू चा अर्थ आहे एवढा आहे किंवा मोठा आहे म्हटलंय, म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आणि वर्तुळात ए चा अर्थ आहे लहान आहे, म्हणजे लेस दॅन. नाही म्हणजे उलट घ्यायचं असतं, आहे म्हणजे आहे असं घ्यायचं. खालील 4 विधाने व त्यावरून काढलेले 2 निष्कर्ष दिलेले आहेत. विधाने सत्य मानून निश्चित सत्य असणाऱ्या निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा. PTYBD असं आहे ते. PTYB आणि D. P आणि T मध्ये कॉपीराईट आहे, कॉपीराईटचा अर्थ काय, इज इक्वल टू आहे. नंतर वर्तुळात गुणाकार आहे, त्याचा अर्थ आहे लेस दॅन. परत लेस दॅन ऑर इक्वल टू. परत नंतर काय, हॅश नॉट इक्वल टू आहे, नॉट इक्वल टू चा अर्थ आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आणि त्याच्यानंतर इज इक्वल टू आहे, इज इक्वल टू चा अर्थ आहे ग्रेटर दॅन. ती चिन्ह आहेत बाळांनो, हे साईन नाही आता, म्हणजे आपलं ऑपरेशनल साईन नाही आहे ग्रेटर दॅन लेस दॅन, हे चिन्ह आहे इथलं. ह्या चिन्हाला त्यांनी ग्रेटर दॅन म्हटलंय. आणि काढायला काय सांगितलं, विचारलंय काय आपल्याला, टी ग्रेटर दॅन बी विचारले. टी हे ग्रेटर आहे, बरोबर करू नका, ते ग्रेटर आहे, ते चिन्ह आहेत ती. आणि वाय कॉपीराईट, कॉपीराईट म्हणजे काय, इज इक्वल टू वाय कॉपीराईट डी आहे का. बघा कसं करतो आपण, टी कडून बी कडे जाता येत आहे का, टी कडून बी कडे नाही जाता येत, रस्ता बंद आहे इथंच, संपलं, पहिलं चूक आलं. दुसरं, वाय इज इक्वल टू डी, वाय इज इक्वल टू डी आहे का रे, नाही, वाय हा डी पेक्षा मोठा आहे का, मोठा आहे, याला 1 पकडा, हा 2 होईल, हा 2 किंवा 3 होईल. डेफिनेटली 2 किंवा 3 हे 1 पेक्षा मोठंच असतं. समजलं तुम्हाला? जेव्हा ते गेटमध्ये जायचं नाही जायचं हे एकदा कळालं की काहीच राहत नाही याच्यात. त्यामुळे काय येणार आहे, दोन्ही चुकीचे. निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही पण बरोबर नाहीत. समजलं का? ओके, चला जरा कोर्स विषयी माहिती सांगतो. हे स्किप करू शकता तुम्ही ज्यांना ऐकायचं नसेल त्यांनी. ज्यांचं बेसिक चांगलं आहे पण त्यांना फास्ट सोडवायचं आहे, कारण आता सगळा प्रश्न उरून येतोच कुठे, तुमचं स्पीड किती आहे. ओके, कंबाईनसाठी तरी. सीसॅटचं तर काय मी सांगून ठेवलं, जर जुना पॅटर्न आला तर आरामात तुम्ही हे बघायचं पण गरज नाही, फक्त PYQ बघा, पण लय काय अभ्यासाची गरज नाही. पण जर UPSC सारखं आलं तर वाट लागू शकते. एवढं नीट आपण सिन्सिअर राहिलं पाहिजे, आपण तयारीत राहिलं पाहिजे. पेपर झाल्यावर नाही म्हणायचं अरे लईच लाईटली घेतलं, ह्याला काही अर्थ नाही आहे. तर थोडीशी माहिती देतोय. कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी, सीसॅटसाठी तर मी कोर्स सजेस्ट पण नाही करत, पण कॉल केला तर गरज नाही म्हणतो मी सरळ. ठीक आहे, कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी कोर्स आहे. पूर्वला 20 प्रश्न येतात, मुख्यला 22 येतात. ज्यांचं बेसिक चांगला आहे त्यांनी हा कोर्स बिंदास जॉईन करा. 65 पेक्षा जास्त लेक्चर आहेत, इथं 60 जरी असलं तरी 65 पेक्षा जास्त लेक्चर आहेत. आणि लेक्चर असे आहेत की पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर केली आहे मी, आणि त्याच्यानंतर PYQ घेतलेत. आणि PYQ कुठले घेतलेत, 2009 ते 2023 पर्यंतच्या सगळ्या PYQचा याच्यामध्ये समावेश आहे. लेक्चरच्या खालीच त्याची PDF मिळते तुम्हाला, ती डाउनलोड करून झेरॉक्स मारू शकता, किंवा पुण्याच्या एका झेरॉक्स सेंटरचा नंबर आहे, तो मी तुम्हाला दिला तर तुम्ही त्याच्याकडून ऑर्डर करू शकता. स्वस्तात मिळतं, गावाकडे महाग असतात म्हणून. तर कन्सेप्ट आणि त्याच्यानंतर PYQ अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. ज्यांचं बऱ्यापैकी व्यवस्थित असेल पण त्यांना आता स्पीड म्हणजे 7-8 मार्कांवर आहे, तर ते 15-16वर न्यायचं असेल तर बिंदास डोळे दाखवून हा कोर्स जॉईन करा आणि सगळे लेक्चर बघा, मग स्कोर वाढणार आहे. नुसता कोर्स जॉईन करून स्कोर वाढणार नाही. तर एकदम व्यवस्थित सांगितले, आपण एक्स वापरत नाही, फॉर्म्युला वापरत नाही, आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची ती डिमांड पण नसते तुम्ही एक्स आणि फॉर्म्युलाने जावं. तुम्हाला कन्सेप्टची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. तर ह्याच सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत. तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. एज्युकल्चर ॲप आहे, ते डाउनलोड करायचं आणि कोर्स जॉईन करा. पुढे बॉडमासचा प्रश्न आहे, याच्यात दिलाय त्यांनी, कोडिंगमध्ये दिलाय, कशाला काय म्हणतात, सॉल्व करत येऊ आपण.
पहिल्यापासून सॉल्व्ह केलं तर चालतंय, उलटं सॉल्व्ह केलं तर चालतंय, जिथनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं तिथनं सॉल्व्ह करा. ऑप्शन नंबर 4 जर आपण घेतला तर काय 16F 4D 3A 2E 8C 2E2. एक एक गोष्ट करूया आपण. 16F म्हणजे काय इज इक्वल टू 4D म्हणजे काय आहे गुणाकार, A म्हणजे काय आहे -2 आणि E म्हणजे काय आहे अधिक 8, C म्हणजे भागाकार आहे परत 2 आणि E म्हणजे अधिक आहे परत 2. बघूया आपण. पहिल्यांदा हे सॉल्व्ह करणार, परत हे सॉल्व्ह करणार. 4 त्रिकोण 12, 12 - 2 अधिक 8 भागिले 2 4 अधिक 2 -2 अधिक 2 कॅन्सल आणि 12 अधिक 4 16. आलं का रे 16? इकडे पण काय होतं 16च होतं. म्हणजे आपण जो ऑप्शन 4 घेतलेला पहिल्यांदा तोच आपला बरोबर आला. आता मला याचं उत्तर माहीत होतं म्हणून हे मी डायरेक्ट घेतलं. तुम्हाला काय करायला लागणार पहिला, दुसरा, तिसरा हे सगळं हे चुकणार कुठं ना कुठेतरी आणि मग शेवटी तुमचं हे उत्तर येणार. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी 4 नंबरचाच ऑप्शन नसतो तिथनंच मी ट्राय करतो. तुम्हाला तुमचं नशीब माहीत आहे. ज्यावेळी तुम्ही 4 पासून ट्राय कराल त्यावेळी ऑप्शन नंबर 1 आन्सर असेल बरोबर. त्यामुळे जे दिसतंय लवकर ते पटपट पटपट घ्यायचं आणि करायला लागायचं. ओके. बॉर्ड मास्टर सिंपल प्रश्न होता बघा. हा एक चांगला प्रश्न आहे. म्हणजे असं बघितलं सोडायची इच्छा होते पण असं काही विशेष असं काही नाही आहे याच्यात. काय केलं त्यांनी D E सोडलाय F G सोडला H I सोडला J येणार, K सोडला L येणार. म्हणजे पहिला अक्षर काय पाहिजे J आणि L आहेत का सगळीकडे J L J K आहे कॅन्सल, J K आहे कॅन्सल. म्हणजे पहिला किंवा तिसरा आन्सर असणार आहे. आता बघा इथं काय झालंय एकाला 2 लावलं नंतर दोघांना 2 लावलं. इथं जे काय येईल त्याच्यात तिघांना पण 2 2 2 असेल, तिघांना पण 2 2 असेल आणि इथं पण बघा तिघांना पण 2 2 आहे, तिघांना पण 2 2 आहे. हे दोनच ऑप्शन चेक करतोय ना आणि वरचं पण सेमच आहे सगळं JLM पण सेमच आहे. आता पुढचं बघू आपण. पुढचं परत काय होणार एकालाच 3 येणार कारण इथं नंतर काय दोघांना 3 आहे म्हणजे एकालाच 3 पाहिजे. मग याच्यात 3 कितीला आहेत रे दोघांना 3 आहेत पण आता आपल्याला काय पाहिजे एकालाच 3 पाहिजे. याच्यात काय ते एकालाच 3 आहेत का याच्यानंतर दोघांना 3 आहेत ना, याच्यानंतर जे येईल त्याच्यात तिघांना 3 असणार. कळलं समजलं का. तर अशा पद्धतीने चाल जास्त डिटेलिंग न करता जेवढा आपल्याकडे कंटेंट आहे जेवढा डेटा आहे आपल्याकडे त्याच्यावर आपण सॉल्व्ह करतोय हे. त्यामुळे ह्याचा आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर 1 हे याचा आन्सर येणार आहे. तुम्ही म्हणाल सर बाकीच्या अक्षरांचं अरे गरजच नाही पडली, हे 2 ऑप्शन आधीच एलिमिनेट झाले नंतर आपण आकड्यांवर खेळलो आणि हे प्रश्न असे सोडवायचे असतात. नाहीतर मग 2-2 मिनिटं लागतील, काही उपयोग नाहीये. माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. एखाद्या प्रश्नाला गणिताला जर तुम्हाला 2 मिनिटं लागत असतील आणि तो सुटत असेल तर त्यापेक्षा तो न सुटलेला बरा. म्हणजे 2 मिनिटं देऊन प्रश्न सोडवायचे नाहीत आपल्याला. तसा पेपर कव्हर होत नाही, तसा स्कोर वाढत नाही. 2 मिनिटात सुटून जर आनंदी होत असाल तर तुम्ही स्वतःला फसवताय. ठीक आहे. बघा पझलचा प्रश्न आहे. फ्लोअर बेस पझल विचारलेला आहे त्यांनी. 6 मुले रमण, अमन, बबन, चमन, समन आणि दमन आहेत. यापैकी प्रत्येक जण व्हायलिन, गिटार आणि बँजो यापैकी कोणतेही एकच वाद्य वाजवू शकतो, परंतु एकच वाद्ययंत्रे 2 मुले वाजवू शकतात. ठीक आहे. 3 वाद्य आहेत, 6 मुलं आहेत, प्रत्येक वाद्य दोघं वाजवणार आहेत. प्रत्येक मुलाचा जन्म सप्ताहातील वेगवेगळ्या दिवशी झालेला असून रविवारी कोणाचाही जन्मदिवस नाही. मग सरळ लिहून टाकू. काय काय असतात आपल्याकडे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. अमनचा जन्म सोमवारी झाला असून तो गिटार वाजवू शकत नाही. अमनचा जन्म सोमवारी झाला नसून तो गिटार वाजवू शकत नाही. म्हणजे अमन हा सोमवारी पण नाहीये आणि अमन गिटार पण वाजवत नाही. ज्याच्याविषयी काही माहिती नाही ते साईडला लिहितो आपण. व्हायलिन वाजवणाऱ्या एका मुलाचा जन्म शुक्रवारी झालेला आहे. व्हायलिन वाजवणारा एक मुलगा कुठे जन्मलाय रे शुक्रवारी जन्मलेला आहे. व्हायलिन वाजवणारा एक मुलगा शुक्रवारी जन्मलेला. इथं नावं लिहू आपण. बबन बँजो वाजवू शकतो. बबन बँजो साईडला लिहून घेतलं कारण तो कुठल्या दिवशी जन्मला आपल्याला माहित नाही. बबन इज इक्वल टू बँजो आपल्याला कुठेतरी पुट करावं लागणार आहे. नंतर परंतु त्याचा जन्म अमनच्या जन्माच्या 1 दिवस अगोदर झालेला आहे. बबनचा जन्म कधी झालाय अमनच्या 1 दिवस अगोदर. म्हणजे अमन कुठं असणार आहे इथं. हे कॉम्बिनेशन असंच फिक्स असणार अमन बबन बँजो असा तो एल शेप. ठीक आहे.
दमनचा जन्म शनिवारी झालेला आहे. कोणाचं तर भेटलं बाबा फिक्स. दमनचा जन्म कधी झालाय? शनिवारी झालेला आहे. आणि तो बँजो किंवा गिटार वाजवू शकत नाही. मला सांगा, बँजो किंवा गिटार वाजवत नसेल, राहतंय काय? व्हायलिन. तो काय वाजवतोय रे? व्हायलिन वाजवतोय. लिहून टाकलं लगेच त्याला. परत, चमन ते वाद्ययंत्र वाजवू शकत नाही जे रमण वाजवतो. म्हणजे रमण आणि चमन वेगवेगळी वाद्ययंत्रे वाजवतात. रमण आणि चमन वेगवेगळी यंत्रे वाजवतात. रमणचा जन्म अमनच्या जन्मदिवसात नंतरच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी झाला. म्हणजे रमणचा जन्म कधी झाला? गुरुवारी झाला. आणि अमनच्या जन्मानंतरच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे अमन कुठं असणार आहे? इथं. अमनच्या जन्मानंतरच्या दुसऱ्या दिवशी झाला. पहिला आणि दुसरा. मग अमन इथं आहे तर बबन कुठे येणार? इथं. आणि बबनच्या समोर काय पाहिजे आपल्याला? बँजो पाहिजे. मग बँजो कुठे येणार? इथं. रमण गिटार वाजवतो. रमण काय वाजवतो? गिटार वाजवतो. रमण गिटार वाजवतो. झालं इथपर्यंत. आता अमन गिटार वाजवत नाही, व्हायलिन दोन्ही झालेले आहेत. म्हणजे अमनसाठी काय राहिला आता? बँजोच राहिला. अमनसाठी काय राहिला? बँजो राहिला. इथपर्यंत आलो. आता रमण आणि चमन वेगवेगळी वाद्य वाजवतात. आता इथं गिटार राहिलं, बँजो राहिलं, काय मग? गिटार राहिलं. रमण आणि चमन वेगळी वाजवतात. आता रमण गिटार वाजवतात तर चमन गिटार वाजवेल का? नाही. मग चमन कुठे येणार? खाली येणार. चमन खाली आला. राहिलाय कोण मग आता आपल्यापैकी? समन राहिलाय. समन कुठे येणार? इथे. समन कुठे आला? इथे. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. सगळं स्ट्रक्चर व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. तर रमण शिवाय गिटार वाजवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा जन्म कोणत्या दिवशी झाला? रमण शिवाय गिटार वाजवणारा कोण आहे? समन. त्याचा जन्म कधी झाला रे? बुधवारी झालेला आहे. ऑप्शन नंबर 3. पझल प्रश्न वाटतात लेंदी, सोडवायचे पण शेवटीच असतात, कारण ह्याच्यात गुंतत गेलेलं कळत नाही आपण, आणि शेवटी कळतं आपलं चुकलंय सगळं झाल्यानंतर. आधीमध्ये कधीच कळत नसतंय. मग त्यामुळे हे शेवटी सोडवायचे, पण डुएबल आहेत, करायचे हे प्रश्न. ओके. 1 ते 1.5 मिनिट लागतो. पुन्हा एक पझल. 8 कर्मचारी BGHKDFT आणि V एका संघटनात इंजिनिअरिंग, सिस्टीम्स आणि मार्केटिंग या 3 विभागात, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी दिल्ली, मुंबई, कोलकाता, रांची, पटना, भोपाळ, नागपूर आणि हैदराबाद येथे कार्यरत आहेत, परंतु याच क्रमाने नाहीत. हे एकदा वाचायचं, कारण डोक्यात ऍटलिस्ट त्या प्रश्नापुरतं राहतं की कुठला गाव राहिलंय, कुठलं नाव राहिलंय, कुठलं प्रोफेशन राहिलंय. कमीत कमी 2 आणि 3 पेक्षा जास्त नाही. आता हे तिथंच सुचलं पाहिजे. तुमच्याकडे 8 लोक आहेत, म्हणजे 2 जणांना 3 2 प्रोफेशन 3 द्यायला लागेल, आणि 1 प्रोफेशन दोघांना. 3 आणि 3 6 2 8 असे 8 लोकांना द्यायला लागते. चला. जी दिल्ली येथे इंजिनिअरिंग विभागात काम करतो. जसं सांगितले तसंच ABCDFG लिहित बसायचं नाही, ते क्रमाने वगैरे सांगितले तेवढं लिहित राहायचं फक्त. ते जी दिल्ली येथे कुठं काम करतोय रे? इंजिनिअरिंग विभागात काम करतोय. डन. H रांची येथे कार्यरत आहे. H कुठं कार्यरत आहे? रांची येथे कार्यरत आहे, परंतु सिस्टीम मध्ये नाही. तो सिस्टीम विभागात काम करत नाही. आपल्याकडे विभाग कुठले कुठले आहेत? इंजिनिअरिंग, सिस्टीम आणि मार्केटिंग. ठीक आहे. सिस्टीम मध्ये कार्यरत नाही. मार्केटिंग विभागातील कोणीही हैदराबादला कार्यरत नाही. आता मार्केटिंग मधला कोणच हैदराबादला नाहीये. साईडला लिहून घेतलं. मार्केटिंग मधला कोण हैदराबाद नाही. जीच्या विभागाचा एकमात्र अन्य व्यक्ती कोलकाता येथे कार्यरत आहे. जीचा विभाग कुठला? इंजिनिअरिंग. त्याच्या विभागाचा, सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे, त्याच्या विभागाचा एकमात्र अन्य व्यक्ती म्हणजे इंजिनियर कुठे आहे रे? कोलकात्याला आहे. कोलकाता येथे कार्यरत आहे, म्हणजे कोलकाता टाकलं. ठीक आहे. आणि इंजिनिअरिंग टाकलं. इंजिनियर संपले आपले. का? एकमात्र अन्य, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये दुसरं कोण नाही आणि एकमात्रच अन्य. झालं. आता इथंच तुमची ट्यूब पेटली पाहिजे. इंजिनियर संपले, हा सिस्टीम नाहीये, म्हणजे राहिलं काय? मार्केटिंग राहिलं फक्त याच्यासाठी. कळलं? हे इथं कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. जीच्या विभागाचा एकमात्र अन्य व्यक्ती कोलकाता येते, म्हणजे दुसरं कोण इंजिनियर नाही. डी हैदराबादमध्ये आणि F मुंबई येथे कार्य करतो. F मुंबई येथे. लगेच दुसरी ट्यूब पेटली पाहिजे. हैदराबादचा कोणच मार्केटिंग मधला नाहीये, म्हणजे हा हैदराबादचा कोण असणार आहे? सिस्टीम मध्ये. इंजिनियरचा विषय संपला. 2 इंजिनियर भेटले, संपला विषय आता. ठीक आहे. F मुंबई येथे कार्यरत आहे. V कोलकाता येथे कार्यरत नाही. V कोलकाता नाहीये म्हणून V ला नवीन जागा दिली. आणि D च्या विभागात काम करतो. V कोणाच्या विभागात काम करतो? D च्या विभागात काम करतो. आता त्यांचं कळेल आपल्याला. B आणि T दोघेही मार्केटिंग मध्ये काम करतात. B आणि T दोघे पण मार्केटिंग मध्ये काम करतात. काय कुठं जागा आहे का याला B आणि T ला? नाही.
बी ला इथं लिहिलं, टी ला इथं लिहिलं, दोघे पण मार्केटिंगमध्ये काम करतात, दोघे पण मार्केटिंगमध्ये. आणि एका विभागात जास्तीत जास्त 3 जण काम करू शकतात. म्हणजे जे व्ही आणि डी होतं आपलं, काय रे, डीच्या विभागात काम करतो ते कोण असणार आहे, दोघं पण सिस्टीम. हा पण कोण असणार आहे, सिस्टीम. झालं. जो मार्केटिंगमध्ये काम करतो तो भोपाळला कार्यरत नाही, मार्केटिंगवाला कोणच भोपाळला नाहीये. ठीक आहे बाबा. टी नागपूरला कार्य करत नाही, टी नागपूरला कार्य करत नाही. आता मला तुम्ही फक्त एवढं सांगा, 2 इंजिनियर झाले, 1 2 3 सिस्टीम झाल्या, तीन 3 3 9 डी, अरे डबल कसं झालंय, आणि डीच्या विभागात काम करतो. डीचा विभाग वर कळाला ना आपल्याला, सिस्टीम. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता टी नागपूरला नाहीये, इथं लिहून घेतलं, टी नागपूरला नाही. आणि जो मार्केटिंग मध्ये काम करतो तो भोपाळला कार्य करत नाही, म्हणजे भोपाळवाला कुठं असणार आहे, सिस्टीम मध्येच असणार आहे. 2 इंजिनियर झाले, 1 2 3 मार्केटिंग झाले, आता 3 सिस्टीम, म्हणजे हे पण काय येणार आहे, सिस्टीम. माणूस कोण राहिला आता आपल्याला, BHTFK राहिलाय, के इथे येणार राहिलेला माणूस. आता हा नागपूरला नाहीये, म्हणजे नागपूरला कोण असणार आहे, वरचा असणार आहे. आणि राहिलेलं गाव कुठलं आहे रे आपलं, पटना. पटना कुठंच लिहिलं नाही आपण, पटना. झालं. तर खालीलपैकी कोणता व्यक्ती समूह मार्केटिंग विभागात काम करतो. मार्केटिंग मध्ये कोण कोण काम करते, एच करतोय, एच. नंतर अजून कोण करतोय मार्केटिंग मध्ये काम, बी आणि टी, HBT, HBT कुठे आहे, इथं BHT. कुठला, डी. पण हा डी कुठे आहे रे, ऑप्शन नंबर 1 ला. सगळं कराल आणि परत ही इथं घाण करायची नाही. समजतंय सगळ्यांना व्यवस्थित. चलो पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत कॉम्प्युटरला LNB VQ SFU असं लिहिलं जातं, तर त्याच भाषेत कसं लिहिलं जाईल. तर हे असे प्रश्न अवघड असतात, सोपे नाही. सुटले तर सोपे वाटतात, नाही तर अवघड. लॉजिक कळायला जरा वेळ लागतो. सगळ्यात पहिल्यांदा ह्याला वर खाली लिहून घ्यायचं, तर जरा आयडिया सुचते. COMPUTER आणि नंतर LNB VQ SFU, तर त्याच भाषेत BULKHEAD ला कसं लिहिलं जाईल. तर ऑब्झर्वेशन करायचं आणि त्याच्यात आपल्याला असं दिसून येतं की बाबा हे असे ग्रुप केलेले आहेत त्यांनी. काय केलं, आणि सीच्या आधीचं एक घेतलंय, एमच्या नंतरचं घेतलंय आणि ओच्या आधीचं घेतलंय. मग सेम तसंच इकडं पीचं क्यू केलंय, UV केलंय, इकडं पण STURSEF सगळे पुढचे घेतलेत, फक्त एक तिकडचं मिसमॅच आहे. 3 ग्रुप केले आपण, 3 ग्रुप केले. इथं पण तेच करू. सीच्या आधीचं घेतलं ना, मग बीच्या आधीचं काय येणार, ए. 3 नंबरला ए पाहिजे आपल्याला. परत एनच्या नंतरचं आहे ते, म्हणजे ओच्या आधीचं आहे, मग यूच्या आधीचं काय, ST येणार येते. आणि परत ह्याच्या आधीचं घ्यायचं आहे, LM असतं, आणि एमच्या आधीचं आहे ना, मग एलच्या पण आधीचं IJKL KTA पाहिजे आपल्याला. पहिला ऑप्शन कटाप, पहिला ऑप्शन हा ऑप्शन कटाप, तिसरा KTA. इथपर्यंत आलो. त्याच्यानंतरचं काय, PQ, तसं JKL आणि नंतर IL पाहिजे आपल्याला, IL. इथं काय रे, वेगळंच काहीतरी दिसतंय, त्यामुळे हा कटाप. इथं काय, IL. करेक्ट. ऑप्शन 2 केले. काय इकडं 3चा ग्रुप मधला 2चा ग्रुप, बस एवढं आपल्याला करायचं. सीच्या आधीचं बी असतंय, बीच्या आधीचं ए असतंय, ओच्या आधीचं एन असतंय, यूच्या आधीचं टी असतंय, एमच्या आधीचं एल असतंय, एलच्या आधीचं के असतंय. अशा पद्धतीनं आहे. इकडं आधीचे आहेत, इकडं नंतरचे, इकडं पण नंतरचे. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. मगाचा कोर्स बेसिक चांगला असणाऱ्यांसाठी होता, की फक्त फास्ट सोडवायचे, त्यांना नवीन गोष्टी माहीत करायच्या. ज्यांना बेसिक शिकायचं तर हा कोर्स त्यांच्यासाठी ग्रीन कलरचा कोर्स आहे हा. तर हा कोर्स कोणासाठी, ज्यांना त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत एकदम डीपमध्ये जाऊन, आणि नंतर मग PYQ सॉल्व करायचे, त्यांनी हा कोर्स जॉईन करायचा. कन्सेप्ट प्लस PYQ. ठीक आहे. मग ह्या कन्सेप्टमध्ये काय, एक एक्झाम्पल घेतले की त्यासारखे 2-3 एक्झाम्पल अशा पद्धतीनं, आणि नंतर मग सगळे ते मगाचा जो कोर्स होता अख्खा, तो सगळा परत ह्याच्यात मिळणार तुम्हाला. ठीक
ठीक आहे. तर ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा आणि त्यानुसार मग अशीच फी पण आहे. मागाच्या कोर्सची फी 999 होती, तर याची 1300 फी आहे. पुढं अजून एक कोर्स येईल त्याची 1500. तुम्हाला डेटा पण तेवढा जास्त मिळत राहणार आहे. आणि तुम्हाला काहीही डाऊट असेल गणित बुद्धिमत्ता कोर्स घेण्याविषयी नाही, कुठला पण डाऊट असू दे त्याच्यावर मेसेज टाकून ठेवायचा सरळ. चला, ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे बघा. अधिक म्हणजे भाऊ आहे, अधिक म्हणजे भाऊ आहे, गुणिले म्हणजे पती आहे, भागिले म्हणजे माता आहे आणि वजा म्हणजे काय आहे रे, बहीण आहे. तर काय विचारले, खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की टी हा पीचा पुत्र आहे. सगळे स्ट्रक्चर काढायला लागत नाहीत, नीट सिंपल सांगतो तेवढं लक्षात घ्या. टी काय पाहिजे आपल्याला, टी हा पीचा पुत्र पाहिजे, म्हणजे टी पुत्र पाहिजे ना, म्हणजे टी आपल्याला मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे म्हणजे टी आपल्याला पुरुष पाहिजे, बरोबर. टी आपल्याला पुरुष पाहिजे. मग टी जर पुरुष पाहिजे असेल तर टी नंतर कुठले चिन्ह या लागतील रे, भावाचं चिन्ह चालेल, भाऊ झाला तरी पुरुष होतो, पतीचं चिन्ह चालेल, पती झाला तरी पुरुष होतो, माता चालेल का, नाही, बहीण चालेल का, नाही. म्हणजे टीच्या पुढं अधिक किंवा गुणिले ह्या दोन्हीपैकीच चिन्ह पाहिजेत, तर आणि तरच तो कधीतरी कुणाचा तरी पुत्र बनू शकेल. मग चेक करू आपण टीच्या पुढं. इथं टीच्या पुढं काय नाहीये म्हणजे जेंडरच नाही कळत, बरोबर. परत इथं टीच्या पुढं काय वजा चिन्ह आहे, वजा म्हणजे बहीण असते, स्त्री असते, ती स्त्री पाहिजे का आपल्याला, नाही, म्हणून हा चेकच नका करू प्रश्न ऑप्शन. परत तिसरं, टीच्या पुढं कुठलं साईन आहे, गुणिले, पती आहे म्हणजे होऊ शकतं, फिक्स नाही सांगत, होऊ शकतं म्हणतोय मी पण. इथं टीच्या पुढं काय अधिक आहे म्हणजे काय रे, हे सुद्धा होऊ शकतं. मग ऍटलिस्ट आपण 2 ऑप्शन तरी एलिमिनेट केले. तिसरा ऑप्शन चेक करू आपण, पी अधिक क्यू. अधिक म्हणजे काय, भाऊ, म्हणजे पी हा भाऊ आहे कोणाचा, क्यूचा. पी हा भाऊ आहे कोणाचा, क्यूचा. परत क्यू भागिले आर, भागिले म्हणजे माता, क्यू ही माता आहे आरची, वजा म्हणजे बहीण, आर ही बहीण आहे, आर ही बहीण आहे टीची, आणि गुणिले म्हणजे काय रे, पती. तर टी हा पती आहे कोणाचा, एसचा, म्हणजे ही काय झाली, पत्नी. आता टी हा पीचा पुत्र आहे का, टी हा पीचा पुत्र आहे का रे, नाहीये. टी हा कोणाचा पुत्र आहे, क्यूचा पुत्र आहे. आणि पी क्यू काय जोडपं नाही आहे ना, जोडप्याला आपण अधिक चिन्ह लिहितो, हे भाऊ बहीण आहे, बरोबर. त्यामुळं पी हा काय झाला, मामा झाला ना टीचा, पती, वडील तर झाले नाहीत ते, ठीक आहे. त्यामुळे तिसरं आलं नाही. मग तिसरं आलं नाही म्हणजे आन्सर काय असतंय, चौथं. म्हणजे चेक करावं लागतच नाही, तरी पण आपण शिकतोय आता, तर चेक करू. पी गुणिले क्यू, गुणिले म्हणजे काय आहे, पती. पी आता पती झालाय कोणाचा, क्यूचा, म्हणजे ह्याला पत्नी करून टाकलं. क्यू भागिले आर, भागिले म्हणजे माता, क्यू ही माता आहे आरची. परत आर गुणिले टी, गुणिले म्हणजे सॉरी आर वजा टी, वजा म्हणजे काय, बहीण, आर ही बहीण आहे टीची, आणि टी अधिक एस, अधिक म्हणजे काय आहे, भाऊ. टी हा भाऊ आहे कोणाचा, एसचा. आता बघा, हे दोघं नवरा बायको आहेत, त्यांची ही पोर आहेत, आणि टी हा काय झाला, त्याचा पुत्र झाला. स्क्वेअर करतोय म्हणजे पुत्र, सर्कल करतोय म्हणजे स्त्री, हे ज्याचे त्याचे कन्व्हेन्शन असतात, हे आपल्या वेळेस आपल्या माझ्याकडून शिकताना हे असे असतात. मग पीचा पुत्र काय झाला, टी. त्यामुळे काय आलं, ऑप्शन 4 करेक्ट. हे सोडवावं सुद्धा लागलं नसतं. 2 एलिमिनेट केले, 1 चुकलं, म्हणजे चौथा आपला आन्सरच असणार, करायची गरजच नव्हती. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट काय म्हटलंय, विधानांवरचे प्रश्न आहेत. खाली एक विधान व त्यावर आधारित 2 पूर्वधारणा दिलेल्या आहेत. कोणती किंवा कोणत्या पूर्वधारणा दिलेल्या कथनात अंतर्निहित आहेत, म्हणजे गृहीतकांचा प्रश्न. गृहीतक म्हणजे काय, कुठलेही वाक्य करण्याआधी, बोलण्याआधी आपण काय गृहीत पकडले त्याला गृहीतक म्हणतो आपण. काहीतरी समजून घेतलेलं असतं आणि मग बोलत असतो आपण. एका राष्ट्रीयकृत बँकेने राष्ट्रीय दैनिकात जाहिरात दिली की पात्र उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंटच्या 100 पदांसाठी आवेदन करावे. प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. पात्र उमेदवारांनी चार्टर्ड अकाउंटंटच्या 100 पदांसाठी आवेदन करावे. पहिलं, पात्र चार्टर्ड अकाउंटंट या जाहिरातीला प्रतिसाद देतील. ऑब्व्हियसली जर देणार नसतील तर कोण जाहिरात करेल का, अपेक्षा असते ना, गृहीत पकडतोच ना आपण, त्यामुळे पहिलं गृहीतक करेक्ट आहे. दुसरं, राष्ट्रीयकृत बँकेची नियुक्ती हवे असलेले पात्र चार्टर्ड अकाउंटंट पर्याप्त संख्येत उपलब्ध आहेत. म्हणजे म्हणून तर त्यांनी 100 आकडा सांगितलाय ना, पर्याप्त संख्येत उपलब्ध आहेत. नाहीतर नुसतं अप्लाय करा म्हटले असते, संख्या पर्याप्त आहे, 100 आहे ना संख्या, त्यामुळे त्यांनी काय सांगितले, किंवा मुबलक प्रमाणात आहेत, त्यातले आम्ही 100च घेणार आहेत ना, म्हणून त्यांनी 100 सांगितले. ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला असेल आणि त्यानंतर हे विधान केलं असेल त्यांनी. कळलं की लोक जाहिरात वाचतील आणि खूप सारी संख्या आहे पण आम्हाला 100च पाहिजेत, म्हणून म्हणजे काय येणार याचा आन्सर
पूर्वधारणा 1 व 2 दोन्हीही अंतर्निहित आहेत. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. पुढे एका घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे, निळी बाजू लाल आणि हिरवीच्या मध्ये. पहिल्यांदा घन काढून घेऊ सरळ. हा झाला तुमचा घन. सगळं वाचल्यानंतर आपल्याला कळतं की एक काहीतरी फिक्स मिळतंय. हिरवी बाजू तळाकडे आहे, हिरवी बाजू तळाकडे आहे म्हणजे हिरवी बाजू तळाकडे आहे. आता प्रश्न वाचू. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे म्हणजे लाल बाजू वर असणार. निळी बाजू लाल आणि हिरवीच्या मध्ये, निळी बाजू लाल आणि हिरवीच्या मध्ये, कुठं पण टाका ते मधलंच असतं. पिवळी बाजू नारंगी बाजूच्या शेजारी आहे, पिवळी बाजू नारंगी बाजूच्या शेजारी आहे. पांढरी बाजू पिवळीच्या शेजारी आहे, पांढरी बाजू पिवळीच्या, म्हणजे सी शेप आहे ते. नारंगी हा अंगठा म्हणजे पांढरा आणि मध्यभागी काय पिवळं. म्हणजे तुम्ही कसं पण टाकू शकता. मी पहिल्यांदा नारंगी इथं टाकलं, मागचं पिवळं घेतलं आणि या साईडला मी पांढरं ठेवलं. हे झालं आपला घन तयार. पिवळ्या रंगाच्या शेजारचे 4 घन. पिवळ्याच्या शेजारी कोण असतं? त्याच्या विरुद्ध बाजूचा सोडला तर सगळे त्याच्या शेजारी असतात. मग पिवळ्याच्या विरुद्ध कोण आहे रे? पिवळ्याच्या विरुद्ध निळा आहे, निळा सोडून सगळे शेजारी असणार. बघा ऑप्शन. इथं निळा आहे चालणार नाही, इथं निळा आहे चालणार नाही, इथं निळा आहे चालणार नाही, कारण निळा त्याच्या अपोजिटला आहे. निळा त्याचा कधीच शेजारी असू शकत नाही. त्यामुळे आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 1. डन. नेक्स्ट इनपुट आउटपुटचा प्रश्न आहे. बघा, जर आतापर्यंत फक्त 4 प्रश्न विचारलेत, खूप लेंदी असतात आणि योग्य रीतीने विचारलं पण नाही आयोगानं. 4 पैकी 2 योग्य विचारलेत, एक हा त्यातलाच आहे की असा तयार होत नाही प्रश्न, पण ठीक आहे. चरण व्ही हा इनपुटचा अंतिम चरण आहे. 11, 58, 45, 17, 20, 38 हा इनपुटचा प्रथम चरण असेल. 11, 58, 45, 17, 20 आणि 38. तर 11, 45, 38, 11, 45, 38, 20, 58, 17 हा त्या इनपुटचा कोणता चरण असेल? ट्राय करायचं आपण. पहिली गोष्ट पहिल्यालाच राहते, मी इथं पण चेक करायचं. 3 पहिल्याच ठिकाणी किती? सगळीकडेच आहे. नंतर 2 नंबरचा 58 इकडे शेवटून 2 नंबरला गेलं, तसं इकडचं 38 शेवटून 2 नंबरला कुठं आहे रे? इथं आहे. एवढा एकच ऑप्शन आहे, बाकी कुठं आहे का? नाही. हे 3 पण आहे, 38 पण आहे, म्हणजे कुठला झाला चरण? चौथा. इव्हन बाकीचं पण सगळं जुळतंय. बघा, हे 3 नंबरचं 45 2 नंबरला आलंय, तसे 3 नंबरचं 28 2 नंबरला आलंय. परत 4 नंबरचं 17 शेवटी गेलंय, तसं 4 नंबरचं 7 इथं शेवटी आलंय. कळलं? परत हे 5 नंबरचं 20 4 नंबरला आलंय, तसं 5 नंबरचं 30 4 नंबरला आलंय. कळलं का? सगळ्या गोष्टी जुळल्या. त्यामुळं हा कुठला चरण असणार आहे? चरण 4. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. नेक्स्ट लहान मुलांसारखं जुळवा. खालील आकृत्यांची एक मालिका दिलेली आहे, त्यापैकी क्रमांक नसलेल्या आकृत्या बरोबर आहेत. क्रमांक नसलेल्या म्हणजे हे ABCD नसलेल्या, पहिली, दुसरी, इथं काहीतरी टाकायचं ह्याच्यातलं आणि ही चौथी, असं आहे ते. तर क्रमांक असलेल्या आकृत्यांपैकी एक आकृती मालिकेसाठी उपयुक्त नाही. एक आकृती उपयुक्त नाही, ती शोधायची आपल्याला. उपयुक्त नसलेली म्हणजे सगळं व्यवस्थित जुळलं पाहिजे असं मला आपल्याला शोधायचं आहे. बघा कशाने जुळतंय सांगा. एकदम सिंपल लॉजिक आहे, जास्त काय असं विशेष लॉजिक नाही आहे. हे इथं होतं, ते कुठे गेलं? आता इकडे गेलं. त्याच्यानंतर हे सरळ गेलं, असं पकडू, वर गेलं डायगोनली, परत स्ट्रेट. त्याच्यानंतर परत डायगोनली आलं, परत स्ट्रेट आलं. बरोबर. आता इथं आहे आणि हे पण येत नाही. ह्या दोन्ही आकृत्या सेमच दिसतात का तुम्हाला? दोन्ही आकृत्या सेमच आहेत. चालेल का? ही तर आपली करेक्ट आकृती, म्हणजे डबल डबल होते ना एकाच ठिकाणी. त्यामुळे रॉंग आकृती कुठली आहे? डी. ऑप्शन नंबर 4. वेगळं असं कुठलं भारीतलं लॉजिक जर कुणाला माहीत असेल, ठीक आहे, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण हे काही एवढं विशेष लॉजिक वाटत नाही, पण दुसरं कुठलं असं बसत पण नाही लॉजिक याच्यात की बाबा ह्या 2 आकृत्या डबल होत आहेत, की तसं चालणार नाही. कारण त्यांनी सांगितले ना, नंबरिंग नसलेली आकृती आधीपासूनच करेक्ट आहे, मग हे डबल डबल कसं काय झालं? ठीक आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे डी वाली आकृती रॉंग आहे. ती कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. आणि उपयुक्त नसलेली त्यांनी विचारलेलं आहे. नेक्स्ट आता ही माझी अशी बॅच आहे की जी घेतल्यानंतर तुम्हाला दुसरं काही घ्यायला लागत नाही. त्याला मी नाव दिले संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर याच्यात तुम्हाला काय काय भेटणार आहे?
सगळ्यात पहिल्यांदा बेसिक लेक्चर, त्याच्यानंतर कन्सेप्ट लेक्चर, त्याच्यानंतर PYQ, त्याच्यानंतर रिव्हिजन बॅच, म्हणजे जे शेवटची फास्ट तुम्हाला करायची असते ती वाली. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकसाथ मिळणार आहेत. ही एकदा बॅच घेतल्यावर दुसरं काहीही तुम्हाला करायला लागणार नाही. खूप सारा कंटेंट आहे. मग हे बेसिक लेक्चर, कन्सेप्ट लेक्चर, बेसिक लेक्चर फक्त ह्याच्यात असणार, मग ह्याच्यात कन्सेप्ट होते, त्याच्या आधीच्यात कन्सेप्ट प्लस PYQ होते. ठीक आहे, म्हणजे ते मागचे 2 तर असणारच असणार आणि वरून ह्याच्यात एक्स्ट्रा काय असणार, रिव्हिजन बॅचेस सुद्धा मिळणार तुम्हाला. ठीक आहे, एज्युकल्चर ॲप डाउनलोड करून तुम्ही हे जॉईन करू शकता. थोडंफार करायला लागते, ज्यांना बघायचं नसेल त्यांनी फास्ट फॉरवर्ड करून कामाचं बघून घ्या. चला आता बघा काय करायचं. आता आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी एक एक पॉईंट बघायचं. डायग्रॅमचे प्रश्न सोडवताना कधीच सगळं सॉर्ट करत बसायचं नाही, थोडं थोडं सॉर्ट करायला बघायचं. हे 2-2 समान दिसत आहेत, हे 2-2 समान दिसत आहेत, म्हणजे इथं पण C आलं पाहिजे. तिथं C कुठं नाही आहे, हे नाही आहे, क्रॉस केलं. आता अजून काय काय बघू आपण. खालचं पण बघा, हे 2 सर्कल आहेत, हे 2 सर्कल आहेत, इथं पण 2 सर्कल आलं पाहिजे. म्हणजे खाली सर्कल असलेलं ह्याच्यात आहे, याच्यात आहे का नाही, याच्यात आहे का नाही, हे कॅन्सल, हे कॅन्सल. ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. दुसरं काही बघायची गरज नाही. डायग्रॅमचे प्रश्न एक कुठला तर पॉईंट घेऊन सॉल्व करा, तुम्हाला एवढे इझी वाटतील. तुम्ही काय करता, सगळं करायला बघताय, नाही गरज आहे सगळं काय करायची, नुसतं तेवढ्या एका गोष्टीवरून सुद्धा हे सॉल्व होऊ शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. खालील 3 विधाने आणि त्यावरून काढलेले 4 निष्कर्ष दिलेले आहेत. सर्व विधाने सत्य मानून त्यावरून तार्किक निघणाऱ्या निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा. सिलॉजिझम फेवरेट प्रश्न. काही दवाखाने जिम आहेत, हे दवाखाने काढले मी, यातले काही दवाखाने काय आहेत रे, जिम आहेत. नंतर काही शेती स्टेडियम आहेत, काही शेती या स्टेडियम आहेत. कोणताही दवाखाना स्टेडियम नाही, कोणताही दवाखाना स्टेडियम नाही असं त्यांनी सांगितलंय. आता निष्कर्ष बघू. काही जिम स्टेडियम आहेत, काही जिम स्टेडियम आहेत का, नाही, आपल्यात नाहीत, कशातच नाही, रॉंग. परत काही जिम स्टेडियम नाहीत. आता मला सांगा, ज्या जिम या दवाखान्या आहेत त्या स्टेडियम असतील का, नाही, कारण स्टेडियम आणि दवाखान्याचं भांडण आहे, त्यामुळे हे करेक्ट. काही शेती दवाखाना आहेत, शेती दवाखाना आहेत कारण नाही, आपल्यात नाही, कशातच नाही. आणि काही शेती दवाखाना नाहीत. आता ज्या शेती स्टेडियम असतील त्या दवाखाना असतील का, नाही, कारण स्टेडियम आणि दवाखान्याचं भांडण आहे, त्यामुळे काही शेती दवाखाना नाही, हे सुद्धा करेक्ट. काय आहे म्हणजे आन्सर 2 आणि 4 निष्कर्ष बरोबर. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, आकृत्यांची एक मालिका दिलेली आहे. मालिका पूर्ण करणारी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती दिलेल्या पर्यायातून निवडायची आहे तुम्हाला. पुन्हा सांगतोय मी, डायग्रॅम आले की सगळी डायग्रॅम काढत बसायची नाही. एक पॉईंट बघायचा, तो कसा फिरतोय बघायचा, त्याच्यानुसार उत्तराला टॅकल करायचं. बघा, आपण ॲरोला घेऊ. इथं ॲरो इथं या साईडला, खालच्या साईडला, घड्याळच्या दिशेने डावीकडे गेला. परत इथं कुठंतरी गेला असेल, त्याच्यानंतर 2 वर आला, इथे परत खाली आला. म्हणजे एवढं तर कळलंय, या आकृतीमध्ये ॲरो कुठं असणार आहे, वर असणार आहे. आता ते ॲरो 1 आहेत का 2 आहेत, तो पुढचा प्रश्न आहे. पण जर तुम्ही बघितलं पर्यायांमध्ये, इथं ॲरो नाही आहे, हे उत्तर असू शकत नाही, याचं राहिलं हे प्रश्न. आता याच्यात सगळे एक एकदाच आहेत, करेक्ट. याच्यात P 2दा आलंय, करेक्ट. म्हणजे ह्याच्यात अजून कुठलं तरी 2दा आलं पाहिजे होतं का, कारण ह्याच्यात P ॲरो आणि C 2दा आलंय, बरोबर. म्हणजे ह्याच्यात 2 कुठल्या तर गोष्टी 2दा यायला पाहिजे होत्या. मग असं आपण आता ऑप्शन असा बघायचा की ज्याच्यात 2च गोष्टी 2दा आहेत. ह्याच्यात बघा P, C आणि A 2 कॅन्सल, काहीच बघायची गरज नाही. राहते काय, या 2 गोष्टी राहतात. आता आपण दुसरीकडून जाऊ. S माझं वर आहे, उजवीकडे आलं. आता S माझं खाली यायला पाहिजे, मग खाली S असलेला ऑप्शन कुठला आहे, हा आहे. याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. एका पॉईंटनं बघितलं की काही बघायला लागत नाही, आणि सगळे डायग्रामचे प्रश्न असे आहेत, सगळे A to Z. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, चला अजून एक ह्याचा प्रश्न पझलचा. 7 व्यक्ती ABCDEFG आपले व्यवसाय वेगवेगळ्या 7 शहरात करतात. चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, जयपूर आणि भुवनेश्वर. त्याच क्रमाने नाहीत. डॉक्टर, इंजिनियर, फार्मासिस्ट, वकील, काउन्सिलर, प्रोफेसर आणि आर्टिस्ट आहेत, त्याच क्रमाने नाहीत. लिहून घेऊ. A फार्मासिस्ट आहे, भुवनेश्वरला प्रॅक्टिस करतो. A कोण आहे, फार्मासिस्ट आहे आणि प्रॅक्टिस कुठं करतोय, भुवनेश्वरला प्रॅक्टिस करतो. लिहून घेतलं.
डी बँगलोरला प्रॅक्टिस करतो. डी कुठं प्रॅक्टिस करतो? बँगलोरला. ती सवय बंद करा की मी आधी ABCD लिहून घेतो. त्यानं जास्त फायदा होत नाही. उगाच ते जास्त कन्फ्युजन होतं त्याच्यात. ह्याच्यात कसं पाहिजे तेवढंच मिळतं ना, उगाच नको त्या गोष्टी ब्लँक राहत नाही. बँगलोर. परंतु तो डॉक्टर किंवा आर्टिस्ट नाही. हा कोण नाहीये रे? डॉक्टर पण नाहीये आणि आर्टिस्ट पण नाहीये. हा डॉक्टर आणि आर्टिस्ट नाही. हैदराबाद मध्ये प्रॅक्टिस करणारा प्रोफेसर आहे. हैदराबादला जो कोणी प्रॅक्टिस करत असेल तो कोण आहे रे? प्रोफेसर आहे. प्रोफेसर आहे. लिहून घेतलं आपण. जी काउन्सिलर आहे. जी काउन्सिलर आहे. जी काउन्सिलर आहे आणि मुंबई किंवा चेन्नईला प्रॅक्टिस करत नाही. कुठं कुठं करत नाही? मुंबईला पण प्रॅक्टिस करत नाही आणि चेन्नईला पण प्रॅक्टिस करत नाही. जी. ई वकील आहे. ई वकील आहे आणि अहमदाबादला प्रॅक्टिस करतो. अहमदाबादला प्रॅक्टिस करतो. त्याच्यानंतर एफ चेन्नईमध्ये प्रॅक्टिस करतो. एफ चेन्नईमध्ये प्रॅक्टिस करतो. परंतु आर्टिस्ट नाहीये. परंतु आर्टिस्ट नाही. सी मुंबईला प्रॅक्टिस करतो. सी मुंबईला प्रॅक्टिस करतो. एवढं सगळं मिळालं. कोण राहिलं आता? ए. बीच राहिला बघा, डायरेक्ट बी राहिला. बी. बरोबर. इथपर्यंत आलो. गावं कुठली कुठली राहिलेत? गावं कुठली कुठली राहिलेत? भुवनेश्वर झालं, बँगलोर झालं, हैदराबाद झालं. हे मुंबई चेन्नई नाहीये हा. ठीक आहे. मग राहिलंय कुठलं गाव आता? जयपूर. हा कुठला आला? जयपूरचा आला. जयपूरचा आला हा. आता आपल्याला प्रोफेशन माहित करायचे. मला सांगा, आर्टिस्ट इथं पण बसत नाहीये. आर्टिस्ट इथं पण बसत नाहीये. 3 जागा आहेत. त्यापैकी 2 जागांवर आर्टिस्ट नाही बसत. एकच जागा राहिली. म्हणजे आर्टिस्ट कुठं बसला माझा? इथे. त्याच्यानंतर डॉक्टर इथं बसत नाहीये. मग डॉक्टरला मला एकच जागा राहिली, ही वाली. मग राहिले प्रोफेशन कुठलं आता? इंजिनियर. इंजिनियरची जागा कुठे देणार मग आता आपल्याला? इथं. स्ट्रक्चर पूर्ण झालं. ठीक आहे. स्ट्रक्चर पूर्ण झालं. विचारलंय काय? तर खालीलपैकी व्यवसाय व प्रॅक्टिसचे स्थान यांचे कोणते संयोजन बरोबर आहे? फार्मासिस्ट वाला जयपूर आहे का? नाही, भुवनेश्वर आहे. इंजिनियर वाला चेन्नई आहे का? नाही, बेंगलोर आहे. डॉक्टर वाला बेंगलोर आहे का? नाही, चेन्नई आहे. म्हणजे बरोबर कुठलं आहे? आर्टिस्ट वाला मुंबई आहे. म्हणजे डी बरोबर आहे. आणि ते डी कशात आहे? ऑप्शन 4 मध्ये. पझल ही अशी गोष्ट आहे, तुम्ही हेच पझल आत्ता तुम्हाला सुटेल, नंतर नाही सुटणार, किंवा आत्ता सुटणार नाही, नंतर सुटेल. हे काही गणित नाहीये. कन्सेप्ट समजली, व्हॅल्यू टाकल्या, उत्तर आलं कॅल्क्युलेशन करून. ते तुमच्या मूडवर आहे. तुमचं काय कसं चाललंय, डोकं किती शांत आहे, बरोबर केसेस घेताय का, पॉसिबिलिटी घेताय का, वाक्य नीट वाचताय का, बरोबर मांडताय का, नको असलेल्या गोष्टी साईडला लिहिताय का, त्याच्यावर. मला फक्त एक सांगा, आपण प्रश्न कितीदा वाचला? एकदाच वाचला. सारखं सारखं प्रश्नात गेलो का आपण? नाही. प्रश्न एकदा वाचला, जे माहित आहे ते ह्याच्यात टाकलं, जे माहित नाही ते साईडला लिहिलं. प्रश्न सारखा सारखा वाचणे म्हणजे पझलला अवघड बनवणे. प्रश्न नेहमी एकदाच वाचायचा, जे माहित आहे ते स्ट्रक्चरमध्ये, जे माहित नाही ते साईडला. परत प्रश्नाकडे जायचं नाही. किती जरी मोठं पझल असलं तरी हे असंच करायचं असतं. ठीक आहे. चलो. आणि पझलला एकच सोल्युशन आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. अख्ख्या गणित बुद्धिमत्तेलाच ते सोल्युशन आहे, पण पझलला तर सगळ्यात जास्त. बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी विचारले काय येईल? ह्याच्यात 2 भरलेत, 3 भरले, 4 भरले, पूर्ण रिकामा. 1 भरला, 2 भरला, 3 भरले, 4 भरले. आता पूर्ण रिकामा 1 येणार. पूर्ण रिकामा आला. आणि त्याच्यानंतर काय येणार? 1 भरलेला येणार. मग पूर्ण रिकामा आणि 1 भरला. कुठं कुठं आहे रे? हा तर नाहीच आहे. हा, हा आणि हा. पण आता बघायचं आहे नक्की भरवायचं आहे कुठला आपल्याला. मग हा इथला भरला म्हणून परत रिकामा केला, परत तिथलाच भरला. सेम इथं इथलाच भरलाय, इथला भरला. म्हणजे जेव्हा नंतरचा भरायचा असेल आपल्याला, तेव्हा तो कुठला भरायला लागेल रे? या बाजूचाच भरावा लागेल. हा तर रिकामा झाला, पण जेव्हा नंतरचा भरायचा आहे तेव्हा आपल्याला ही बाजूच भरलेली असली पाहिजे. कुठं आहे ती? इथं. कशावरून ठरवलंय आपण? इथं जेव्हा नवीन फिल करायचा होता, कुठला फिल केलाय आपण? जो लास्ट वाला फिल केलाय तोच फिल केलाय. नवीन सुरू करताना पण तेच. इथं लास्ट वाला हा फिल केला, सो नवीन सुरू करताना पण हाच फिल. त्यामुळे ऑप्शन नंबर 2. बाहेरच्या बाजूला 4 संख्या असलेली 3 वर्तुळ आहेत. त्यापैकी पहिल्या 2 वर्तुळात विशिष्ट नियमानुसार संख्या भरलेल्या आहेत. म्हणजे काहीतरी लॉजिक लावून तुम्हाला करायचं आहे. तर बघू काय काय येतंय याच्याकरता.
बाहेरच्या सगळ्या संख्या वर्गसंख्या दिसत आहेत, त्यामुळे तयार करून बघू आपण. ह्याचं वर्गमूळ 4 आहे, याचं 5 आहे, याचं 6 आहे आणि याचं 3 आहे. 5 आणि 4 9 6 15 आणि 3 18 आणि 18च्या निम्म म्हणजे ह्यांचं वर्गमूळ काढलं, त्याची बेरीज केली 18 आणि त्याच्या निम्म तर 9 येतंय. पुढचं याचं 2 आहे, याचं 2 आहे वर्गमूळ, याचं 2 आहे, याचं 2 आहे, ह्यांची बेरीज केली 8 आणि 8च्या निम्म किती 4 मध्ये लिहिलं. सेम तेच करायचं. मग याचं वर्गमूळ 8, याचं 9, याचं 10 आणि याचं 7. 10 9 19, 19 आणि 7 26, 26 आणि 8 34 आणि 34च्या निम्म, 34च्या निम्म किती 17. कुठं आहे रे ऑप्शन? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, सोपं होतंय, जास्त काय अवघड नव्हतं. बघा पार्टनरशिपचा प्रश्न आहे. अमनने 70,000 रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला. अमनने 70,000 रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केलाय. राखी या उद्योगामध्ये 6 महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने 1,05,000 रुपये गुंतवले. 1,05,000 रुपये गुंतवले. सागरने पुढील म्हणजे राखीपेक्षा पण 6 महिन्यानंतर उद्योगामध्ये किती गुंतवले? सागरने 1,40,000 गुंतवले सागरने. व उद्योगाने आलं 3 वर्षानंतर म्हणजे उद्योग कितीचा आहे? 3 वर्षाचा. अमनचे पैसे किती दिवसांसाठी राहिलेत रे? 3 वर्षांसाठी. राखी 6 महिन्यानंतर आल्या म्हणजे 2.5 महिने, 2.5 वर्ष. आणि सागर अजून 6 महिने म्हणजे सागर 2च वर्षांसाठी. 1 वर्ष सागर नव्हताच. प्रॉफिट काय असतो? प्रॉफिट असतो इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम. याला काय म्हणतो आपण? प्रॉफिट म्हणतो. इन्व्हेस्टमेंट इंटू टाइमला. झाला, करा सुरू. 3 शून्याला 3 शून्य गेले सगळीकडचे. मग 70 त्रिक किंवा 35 न भाग जातोय. 35 दुनी 70, 35 त्रिक 105 आणि 35 चौक 140. आता काय येते? 3 दुनी 6, 25 त्रिक 75 आणि 4 दुनी 8. म्हणजे या रेशोमध्ये त्यांना मिळेल. पण असा रेशो असतो का? नाही, पॉईंटमध्ये नसतो. सगळ्यांची डबल करा. मग 6 दुनी 12, हे 15 आणि 8 दुनी 16. त्यांचा प्रॉफिट कसा डिवाइड केला जाईल? 12 15 16 आहे का ऑप्शन? 12 15 16. प्रॉफिट हा इन्व्हेस्टमेंट आणि टाइम या दोन्हीवर डिपेंड असतो. आणि पुन्हा पुन्हा सांगतोय, जे असं खाली कमेंट करतील आता हे गणित बघितल्यावर असं कसं असं कसं, मी यूट्यूबमध्ये शिकवत नाही आहे, हे शिकवलं नाही आहे, हे आपण एक्सप्लेन करतोय. परीक्षेच्या आधी एक क्विक रिव्हिजनसाठी मुलं बघतात हे इंटू 1.5 करून किंवा इंटू 2 करून. तर त्यासाठी आहे. तुम्हाला माझ्याकडून माझ्या मेथडने शिकायचं असेल तर कोर्स जॉईन करा, तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळेल. कारण आहे तशा पद्धतीने शिकवलेलं. तुम्हाला यूट्यूबचं लेक्चर बघून जर वाटत असेल की हे तुम्हाला 30-40% कळतंय तर तुम्हाला कोर्समध्ये नक्की सगळं कळेल. याच्यावर माझा विश्वास आहे आणि मुलांच्या फीडबॅकवरून ते जाणवतं. नेक्स्ट, एक पद चुकीचं आहे ते सांगायचं आपल्याला. आता काय रे? 3 10 29 60 आहेत. बघा हे बघितल्या क्षणी कळतं की घनाच्या जवळचे आहेत, क्यूबच्या जवळचे आहेत. 1चा घन अधिक 2 किती असते? 3. 2चा घन 8 अधिक 2 किती असते? 10. 3चा घन 27 अधिक 2 किती असते? 29. तसं 4चा घन 64 अधिक 2 किती पाहिजे होतं रे? 66 पाहिजे होतं. पण दिलंय किती त्यांनी? 60च दिले. परत बघा 5चा घन 125 आणि 2 127, 6चा 216 आणि 2 7चा 343. म्हणजे इथं 66 पाहिजे होतं, त्याच्याऐवजी 60च आहे. म्हणून चुकीचं पद कुठलं आहे आपलं? 60. ओके. नेक्स्ट, प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या असेल? काय केलंय? 3 दुनी 6 वजा 1 किती येते? 5. परत 5 दुनी 10 वजा 2 केला, आता किती आलं? 8. मग 8 दुनी 16 वजा 3 किती आलं? 13. 13 दुनी 26 वजा 3 किती आलं? 23. म्हणजे दुप्पट आणि वजा 1 वजा 2 वजा 3 करत राहायचं आहे. 26 वजा 4 26 वजा 4 किती आलं? 22. नंतर मग 22 दुनी 44 वजा 5, 44 वजा 5 किती येणार? 39. ऑप्शन नंबर 3. दुप्पट वजा 1 2 3 4 असं करत आलेलं आहे. आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. स्पीड टाइम डिस्टन्सचा प्रश्न आहे. आगगाडी ए ची लांबी x मीटर आणि वेग u किलोमीटर प्रति तास आहे. ए ची लांबी x मीटर आणि स्पीड u आहे. आगगाडी b ची लांबी y मीटर्स, आगगाडी b ची लांबी y मीटर्स आणि वेग v आहे. जेव्हा दोन गाड्या उलट दिशेने समांतर धावतात, अपोजिट डायरेक्शन,
त्यावेळी त्या परस्परांना टी मिळतात ओलांडतात. टी अपोजिट असेल तर काय होतं, लेंथची ॲडिशनच होते एक्स प्लस वाय, आणि स्पीडची पण काय होते, ॲडिशनच होते. स्पीड किती आहे रे, यू प्लस व्ही. तेव्हा त्या परस्परांना टी, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. पण जेव्हा त्या एकाच दिशेने समांतर धावतात तेव्हा त्या 4t. आता एकाच दिशेने धावत असतील तर 4t बरोबर डिस्टन्सचे ॲडिशनच होणार आहे, एक्स प्लस वाय लेंथची त्यांच्या. पण सेम डायरेक्शनला स्पीडचं काय करतो आपण, सबट्रॅक्शन. तर काय येणार हे, यू मायनस व्ही. कळलं, सेम डायरेक्शन आणि अपोजिट डायरेक्शन. आता काय करायचं, यू 50 आहे तर व्ही विचारलाय. एक तर आता हे टी आहे ना, ह्याच्यात पुट करू. कसं पुट करणार तुम्ही, आता हे टी 4 इंटू टी किती आहे रे, ह्या टीच्या जागी हे सगळं टाकू आपण, एक्स प्लस वाय अपॉन यू प्लस व्ही इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन यू मायनस व्ही. तर हे एक्स प्लस वाय कॅन्सल, काय राहते आपल्याकडे 4/u प्लस व्ही इज इक्वल टू 1/u मायनस व्ही. तिरकस गुणाकार करू, काय होणार, हे 4u वजा 4v होणार, आणि इकडे काय होणार, u प्लस व्ही येणार. डन. आता इकडे तिकडे करा, u इकडे आलं किती येणार, 3u, आणि v इकडे आलं तर हे किती होणार, 4v. मग u अपॉन 5v, ठीक आहे, 4v अधिक v 5v, u अपॉन v बरोबर किती येणार मग 5/3. डन. आता त्याच्यातलं त्यांनी u दिले, u किती दिले 50. मग आपल्या 5ला ते किती म्हणतायत 50, 5 10 50, तर मग 3 10 किती असणार 30, म्हणजे आपला v किती आला रे 30. सगळं कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, किंवा टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. सेम डायरेक्शन असेल तर स्पीडचं काय करतो, सबट्रॅक्शन. अपोजिट डायरेक्शन असेल तर स्पीडचं काय करतो आपण, ॲडिशन. याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह स्पीडची कन्सेप्ट. ठीक आहे, सोपा प्रश्नच असतो हा, अर्ध्या मिनिटात 45 सेकंदात सुटतो, कारण गणित तर झालंच नाही ह्याच्यात तर फक्त फॉर्म्युलाचं प्रिपरेशन झालंय. ठीक आहे, तर हे असे आपले प्रश्न होते. जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत जाऊ दे, आणि सगळ्या सिरीज बघा, आपल्या यूट्यूबवरचे सगळे लेक्चर बघा, शेअर करा तुमच्या स्टेटसला, व्हॉट्सअपच्या किंवा ग्रुपला. आणि ज्यांना कोर्स लावायचा असेल त्यांनी एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करून नक्की कोर्स जॉईन करा. तुमच्या मार्कांमध्ये जर तुम्ही 5-6 मध्ये अडकला असाल, 15-16 घेऊन जाऊ शकतो मी तुमचं गणित बुद्धिमत्ता कसं जरी असलं तरी. आणि जे पुण्यात राहतात आणि ऑफलाईन बॅच जॉईन करायचे त्यांनी मला कॉल करा. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपली ऑफलाईन बॅच सुरू होणार आहे. तर थांबू इथे आपण, परत भेटू पुढच्या लेक्चरला 2015चा पेपर घेऊन. धन्यवाद.